वैद हो त्यानं मेंढ्या केल्या पैद हा रुद्राचा अवतार थोर ह्यो राहतो आत्मापुरा उधळून खंडारा हा ज्ञान गंगेची अमृतधारा रेशमी फेटा रेशमी फेटा रेशमी फेटा मस्तकी त्याला सोन्याची किनारे दिसे रूपा मनोहर नजारा त्याचा तलवारे बाळू मामा इथे काय करायला सर कापणार हा हिला ये राज्याला मेंढीचं माही खायला मारू नका हो. अरे मेंढीचं माहीला भर लागतंय आणि आधी देवीला द्यावं लागतंय. तुम्हाला कोणी सांगितले देवीला द्यायला लागते ते चालेल तू आय तू तरी सांगितलंच नाही समजावून आपण दुसऱ्याच्या कामात कशा पायी अडचण व्हायचं. अय्यो तो मयप्पा बोलला ते काही खोटं नाही की रे. अख्ख्या गावात याला सगळे कुळाबाळू म्हणतात. ते काही खोटं नाही रे. कुळाबाळू अरे भावी चल आता मेंढीचा निवद नाही दाखवायचा तर का पूर्णचा दाखवायचा का अय्यो भावी चल 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 नग बघू त्याकडे देव शिक्षा करेल त्यासनी काय सोड मला अय्यो अरे कुळाबाळू सोड की रे तिला. अशीच मरून जाईल की रे ती. बाळो उगा माझ्या कामात अडसर आणू नगास. नाहीला मरू देणार नाही आता म्या हिला जिद्दी ठेवणार नाही. न्यायच्या केसाला धक्का लावू देणार नाही हाय गप करू नकोस बाबा ऐक माझं चल तू घरला चल. मालक आओ मालक भाकर आणल्या. आलो अरे काय एक औषध काय यार एक औषध पोटात कावळ वाढायला लागलं ती कधी पास. अहो येतच होते पण तुला या नव्हता ती याला धाडायचं ना. असं काय काम असतं याला. अहो हा चल भाकर वाट जीव जाईल माझा. काय मंगळ बोलतोय सांग. लवकर चल. ठावा आहे भाऊ तुम्हाला भूक निभत नाही ते पुण्यात नाही म्हणणार असं. हा वाढ बाळू अरे तिकडे का उभारलायस. इकडे ये भाकर खाऊन घे की. मला नग भाकर आता
या खोळ्याला काय झालं आता? असं काय बोलताय सा? समजा गाव म्हणतो म्हणून तुम्ही पण माझा बाळू गुन्हे आहे हो. हा ठाव आहे मला ठाव. आहे ना, बोला की त्याच्याशी. रोज काय ते असतंच की त्याचं एक केस रीत जात नाही. बरं बरं, तुम्ही भाकर खाताना काय नका बोलू. बाळू, राजा चल की थोडं खाऊन घे. आय तुम्हाला एक सांग, काय रे? तू कधी मेंढीचं मटण खाल्लंय का? अरे बाळू, मुख्या जीवाला मारून मी खाईन का रे कधी? तुला तर ठाव आहे मी विठ्ठलाची भक्त आहे, पंढरपूरची वारी करते. मग त्या लोकांनी त्या मेंढीला का मारलं? मला लय वाईट वाटलं. माझ्या घशाखालनं घास नाही उतरणार, तू खाऊन घे. बाळू सुर्व माथ्यावर आलाय आणि तुझ्या पोटात भाकरीचा एक तुकडा बी नाही. पण म्या कसं खाऊ? ए सुंदरा, बाय. अरे काय चाललंय? अव ते गावाच्या बाहेर मेंढराला हळद कुंकू लावून कापत होते, ते पाहिलंय. कोण होतं? पंच होत, मंगळू आणि देवप्पा बी होत. दमा ना. अरे अरे ती मेंढी आपलीच होती. हवा हा मी आज दिली की द्यायला. पर कशा पायी? कशा पाई म्हणजे देवीला निवत म्हणून. यो पा लय भलं खरलं आपलं. हा अरे बाळू, बाळू कुठे चाललाय? थांब की. ए सुद्धा थांब. कुठं चालली? पोरग उपाशीच गेलो माझं. इथं भाकरी वाढत ये. ऐकलं नाही का काय म्हणलो ते? हा. अरे ती मेंढी आपलीच होती. हवा हा मी आज दिली की द्यायला. बाळू, हे बाळू, अरे सुंदरा हाय का रे घरात? बाळू, अरे काय झालं र? असं गपगुमान का उभा आहेस? या गावात जितक्या मेंढ्या आहेत तितक्या मेंढ्या मला विकत घ्यायच्या आहेत. अरे घेशील की, तुझी इच्छा आहे ना भाऊ, मग घेशील. मला ठाव आहे आमच्या बाळूचा मेंढ्यांवर जीव आहे, गाय वासरावर जीव आहे. हे घे. ह्यात बकरीचा केस बी यायचा नाही. अरे पर गोड शेवता येईल का नाही? ती घे आणि खा. हा, मला नको गोडी शेव. तुझी इच्छा आहे ना मग मेंढ्या घ्यायची, मग तसं बी होईल. अरे तुझ्यासाठी सुंदरा रात्री सिट्टलाच्या पाया पडत असते बघ. एक दिस माझ्याकडे इतक्या मेंढ्या असत्या की तू बघ जग राखील म्या. आणि म्या माझ्या मेंढीच्या केसाला कोणाला बी धक्का लावू देणार नाही. बाळू, काय आहे? सुंदरा, अगं काय ग बाई? हा, बरं वाटत नाही का तुला? अरे हे पोरी, अगं काय झालं ग तुला? हा, आणि एवढी उन्हाची कुठे गेलतीस? हा, हो, यांचे भाकर द्यायला गेले होते. असं होय. दे बाबा पाणी पिते. हे घे. पाणी पी. वय मला ठाव आहे तू भाकरीची यादी केली नाहीस ना, माझ्या मोड जेवली नाहीस ना. ठेवते मी. हे घे. पोटात भाकरीचा तुकडा गेला तर बरं वाटेल. बाळू, एक गुणाचा आहेस. हर बाळ तू बी तर खाल्लं नाहीस. पहिलं तू खा. देवगुणी पोर आहे, पण कुणाला कळतच नाही. आय ज्याने आपल्या मेंढीला मारलं त्याने शिक्षा व्हायला हवी. बाळू, ए बाळू, गप. गावात असं काही बोल नाही बाळा. हा, अय्यो मेलो मी मेलो. पोटात आग उचलली रे, माझ्या पोटात आग उचलली. अय्यो काही खरं नाही बघा माझं. नाही राहत आता माझा जीव, कोणी नाही मला बघत. अय्यो महादेवा, अय्यो. हे घ्या पाणी. हिंग आणि जिरं घालून उकळलंय, बरं वाटन. कसला जिरा आणि कसला हिंग. अय्यो घ्या म्हणते ना. अय्यो, काहीच बरं पडला नाही हो, काहीच. हळद पिल्याने लगेच गोर होत असते का? दामदरा म्हणते मी.
देवाऱ्यातल्या सगळ्या देवांना पाण्यात ठेव की ग. त्यांना सांगणं तर हे लवकर बरं होऊ दे असं सांगणं तर की ग. अय्यो माझ्या नवऱ्याला ज्या नको ना ईश दिलंय ना त्यांना सोडणार नाही मी, सांगून ठेवते. मला माहित तुम्हा गावकऱ्यांना आमचं चांगलं बघवत नाही. पाहुण्या रावळ्यांना बोलून घे की ग. आता मी नाही जगत. अय्यो काय रे बाळ? हाय, रोज दिस मावळ्यावर तू दिवं का लावतेस इथं? कारण तुळशी मायाला भेटा इठ्ठल येत असते या, आणि मग अंधार ठेवून कसं चालेल? आणि दिवा असला म्हणजे इठ्ठलाची कृपा असते आपल्यावर. मग बावर किरपा नाही का इटलाची? असं का म्हणतो यास? अरे बावरच नाही, आपल्या समद्यांवर इठ्ठलाची कृपा आहे बघ. आणि काय उन्हा आहे रे आपल्याला? मला तर सोन्यासारखी पोरं आहेत, धनी आहे, एवढं भरलेलं घर आहे, अजून काय पाहिजे आपल्याला? मला बी काय ना ग. आणि बाळू, तुला वाटत असेल भाचा तुझ्यावर जीव नाही, पण तसं समजू नग. फक्त त्यांची माया करण्याची रीत वेगळी आहे. आय, तू बोलू लागलीस की मला ऐकत राहावं असं वाटतं बघ. काहीतरीच असतंय बघ तुझं. अरे मी इथंच अशी बोलत उभी राहिलं तर आज भाकर कोण करणार? आणि बाला भूक बी निघत नाही. लई बोलायला लागला आहेस बघ तू बा. इठ्ठल येतो म्हणती आय, म्हणजे खरंच असेल? नाही, खरंच आहे. मग विठ्ठलालाच एक काम सांगतो. पंच लय त्रास होतो का हो? ए तात्या, अरे मी काय नाटक कंपनीतल्या नाटकाची तालीम करतो असं वाटतं का काय रे तुला? अय्यो काय बोलत होस तू? इथे जीव चालला आहे त्यांचा. इथं स्वतःहून कुणी काही करणार आहे की नाही? पंच ह्याच्यावर एकच उपाय काढा. अरे कर की रे काहीतरी उपाय, लवकर चर्चा करू नको, नाही तर येईल रे पोटातून बाहेर माझी हातेडी रे. देवाप्पा असताना काय ह्याची काळजी करता तुम्ही? हा? तात्या, काळजी नाही, दुःख नाही त्यांना. तेच म्हणलं मी, मग सांगावं धाडा लागल. सांगावा धाडायला पाहिजे. हा, मग काय पालकी सजवून तयार करू? पालखी कशाला? म्याच जातो ना. पंच आपलीच आहे. ए तात्या, अरे लई बोलतो रे तू, लई बोलतो. अरे कर की लवकर काहीतरी. अय्यो जा की लवकर. व्हायची निघालो. अय्यो महादेवा. ए हा बाजूला ए तात्या, ऐ मयप्पा मला आड नकोस. अरे ऐक तरी. अरे काय? अरे मी देवापकडे चाललो, जीव जायचा बनायचा पंचाचा. काय व्हायचं बा गावाचं? ऐक माझं, हे घे. अरे काय करायचं होतं ते? अरे तात्या, औषध हाय. औषध हा, कोण दिलं? अय्यो कोणीतरी वैद्याला आण की हो. अय्यो, नाही जगत मी, नाही जगत, नाही कोणी मला बघत. अय्यो बरं वाटत ना मग? आता उलट्याचं बा औषध. अरे किती चौकशा, वैद्यानं दिला हाय. हा, बघ काय होत ते. आता आज जाऊन देतोय पण यात गोळ्या आहेत. होय होय. आज पण तू येत नाहीस होय? नाही, मी जात. मयप्पा मी काय म्हणतो, अरे तू आला असता. ए मयप्पा